ज्या लाडक्या बहिणींनी माहितीला पुन्हा सत्ता दिली त्या लाडक्या बहिणी योजनेमागचा वाद काही संपत नाहीये। अनेक लाखो लाडक्या बहिणींनी या योजनेचा गैरफायदा घेतलेला आहे आणि त्या मंत्र्यांच्या जिल्ह्यामधल्या असल्याची सुद्धा माहिती समोर येते। नेमक्या कोणत्या मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आकडेवारी आहे या स्पेशल रिपोर्टमध्ये जाणून घेऊयात। बोगस लाडक्या बहिणींचा सुळसुळाट। मंत्र्यांच्या जिल्ह्यातच लाडक्यांचा सुळसुळाट। लाडकी बहीण योजनेचा वाद काही संपेना। कधी योजना बंद होणार, कधी योजनेचा हप्ता आला नाही म्हणून, आणि कधी योजनेचा बोगस लाभ घेतला म्हणून, आणि आता तर योजनेचा गैरफायदा घेणारे हे मंत्र्यांच्या जिल्ह्यातले निघालेत। योजनेत 2,63,00,000 लाडक्या बहिणींची नोंद आहे। 2,41,40,00,000 महिला पात्र ठरल्या। 26,34,000 बोगस बहिणींकडून सरकारची फसवणूक झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरात 95,500 बोगस बहिणी निघाल्यात। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुण्यात तर सर्वाधिक 2,04,000 बोगस बहिणी निघाल्यात। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातही 1,25,300 बहिणी या बोगस निघाल्यात। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या अहिल्यानगरमध्ये 1,25,756 बोगस बहिणी आहेत। छगन भुजबळ, दादा भुसे आणि कोकाटे यासह झिरवळांच्या नाशिकमध्ये 1,86,800 इतके बोगस लाभार्थी या योजनेचे आहेत। सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांच्या छत्रपती संभाजीनगरमध्येही 1,04,700 इतक्या बोगस बहिणी आढळून आल्यात। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांच्या मुंबई उपनगरात 1,13,000 बोगस लाभार्थी आहेत। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंच्या रायगडमध्ये सुद्धा 63,000 बोगस बहिणी असल्याचं समोर आलंय। तर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात 71,000 बोगस लाभार्थी असल्याचं समोर आलंय। सर्वात कमी 18,000 अपात्र लाडक्या बहिणी या गडचिरोली जिल्ह्यात आहेत। याशिवाय वर्धा जिल्ह्यात 21,000 तर भंडारा आणि सिंधुदुर्गात 22,000 बोगस लाभार्थी असल्याची बाब समोर आली आहे। लाडक्या बहिणीमध्ये 26 लाख लोकांनी गैरफायदा घेतलेला, अनेक म्हणजे मुंबई असो पुणे असो अनेक मोठ्या शहरांमध्ये याचा लाभ आहे। त्या संदर्भात आता आमची चौकशी चाललेली आहे। जे चुकीचा लाभ घेणारे लाभार्थी असतील त्यांचा लाभ बंद केला जाईल। योजनेचा लाभार्थी घेतोय दादा, सगळ्यात बंद दादा बाईट दे ना मग इथं दादा तुमच्यासाठी थांबलोय आम्ही। दादा लाडक्या बहिणीवर बोला दादा। दरम्यान सत्ताधाऱ्यांनी याचं खापर महाविकास आघाडीवरच फोडलंय। ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार गटानं बोगस लोकांचे फॉर्म भरण्याचं काम केलं असा गंभीर आरोप करण्यात आलाय। या लाडक्या बहिणींमध्ये बोगस लोक घालण्याचं काम उभाटा गटाच्या माध्यमातून केलंय। संजय राऊत यांनी बोगस पद्धतीने फॉर्म भरून दिले। राष्ट्रवादी शरद पवार गटानं बोगस पद्धतीने फॉर्म भरून गेले। काँग्रेसने आपापल्या मतदारसंघामध्ये बोगस पद्धतीने फॉर्म भरून दिले। संजय राऊत यांच्या सांगण्यावरून मुंबईच्या शाखांमधून बोगस पद्धतीने लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून दिले आणि त्याचा पर्दाफाश करण्याचं काम, त्याची चाळणी करून त्यांना बाजूला करण्याचं काम सरकार करतंय। तर संजय राऊत यांचं पोट दुखतंय। आपापल्या मतदारसंघामध्ये बोगस लाडके भाऊ लाडक्या बहिणींना पैसे वाटप करून यांनी मतं विकत घेतली। याला हा सुद्धा गुन्हा मतचोरीमध्येच जातो। हा जो गुन्हा आहे लाडक्या बहिणींना बोगस लाडक्या भावांना लाडक्या आजोबांना बहिणींचे पैसे देऊन जी मतं विकत घेतली, हा गुन्हा सुद्धा मतचोरीमध्येच मोडला जातो। मिस्टर फडणवीस, मिस्टर मिंदे आणि मिस्टर अजित पवार याच बोगस लाडक्या बहीण योजनेचा लाभ चुकीच्या पद्धतीने घेतला आणि 4,800 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप यापूर्वी सुद्धा विरोधकांनी केला होता। गेल्या वर्षभर यांनी हा लाभ घेतल्याचं बोललं जात आहे। लाडकी बहीण योजनेचा भार इतर योजनांवर येत असल्याची वारंवार तक्रार सुरू असते। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून आर्थिक शिस्त लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पण जर वर्षभर सरकारच्या एखाद्या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ अशा पद्धतीने अपात्र महिला घेत असतील तर त्याची जबाबदारी कुणाची, हा खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।